Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Okay? Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and the topic name is how will you clean your aura. मित्र हो, आजचा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपला जो ओरा म्हणजे वलय, शरीराच्या भोवती जे वलय असतं तो क्लीन कसा करायचा किंवा शुद्ध कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. अँड टुडेज व्हिडिओ इज गोइंग टू व्हेरी इंटरेस्टिंग, स्पिरिच्युअल अँड व्हेरी सिग्निफिकंट. दॅट्स वाय डोंट स्किप द व्हिडिओ अँड वॉच फुल व्हिडिओ. ओके friends, before this, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red colored subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will be get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Then let's start today's topic. How will you clean our aura? मित्रांनो, आजचा टॉपिक डिस्कस करण्यापूर्वी बुद्धिदाता, सुखकर्ता, पार्वती पुत्र गणेश आणि या त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव महादेवजी यांना नमन करून, वंदन करून आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूयात. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, पार्वती नंदन किंवा पार्वतीपुत्र गणेश आणि या त्रिखंडाचे स्वामी, सर्वे सर्वा, देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि यांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करत आहोत. अगोदर आपण पाहूया ओरा म्हणजे काय, कारण आजचा विषय जो आहे तो हाऊ विल यू क्लीन युअर ओरा. ओरा मीन्स वलय. आपल्या प्रत्येकाच्या जितके म्हणून ह्युमन बिंग्स आहेत, मानवजात असेल किंवा प्राणी असतील, तर सगळ्यांचा एक प्रकारचा ओला म्हणजे वलय असतं शरीराच्या बाजूने. हे वलय म्हणजे काय असतं, आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये जे विचार आहेत, म्हणजे आपलं पर्सनॅलिटी, ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे त्याचं एक सूचक. म्हणजे आपण जर नेगेटिव्ह विचार करणारे असतो तर आपला ओरा पण निगेटिव्हच असतो आणि मग त्या सानिध्यात जे लोक येतात आपल्या, तर ते सुद्धा मग आपल्याला आपलं म्हणजे प्रेझेन्सी त्यांना कंटाळवाणी वाटेल किंवा उदासमय वाटेल आणि ते आपल्यापासून लांब जायला लागतील. आणि जर आपला ओरा पॉझिटिव्ह म्हणजे आपण जर विचार पॉझिटिव्ह करणारे असो, आनंदी राहणारे असो, आपले विचार सकारात्मक असतील, तर आपला ओरासुद्धा त्या पद्धतीचाच तयार झालेला असतो. चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो आलेला असतो, शाईन आलेली असते आणि प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व हवंसं वाटतं. प्रत्येकजण आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतो. आपले विचार, आपलं वागणं, आपलं बोलणं मन लावून ते ऐकतात आणि आपली प्रेझेन्सी त्यांना आवडायला लागते. त्याला म्हणायचं गुड ओरा. आणि ज्यांचा बॅड ओरा म्हणजे ज्यांचे निगेटिव्ह
म्हणजे कुणाविषयी तरी वाईट विचार करणं किंवा कुणा मत्सर करणं, द्वेष करणं, असे जर विचार आपल्या मनामध्ये असतील, तर आपल्या वलयसुद्धा त्या प्रकारचंच झालेलं असतं आणि त्यामुळं लोकांना ते आपल्याला काहीतरी समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकतंय आणि या माणूस काय बरोबर नाही किंवा हा आपल्याविषयी काहीतरी वाईट विचार करतोय असं लोकांना वाटतं आणि लोक आपल्यापासून दूर जायला लागतात. मग तो बॅड ओरा झाला. आता ओरा म्हणजे काय बघूया. आपण पाहिलं असेल, की अनेक देवी-देवतांची आपण पिक्चर पाहतो किंवा फोटो पाहतो. तर त्या फोटोमध्ये उदाहरणार्थ गुरुदत्तांचा फोटो असेल किंवा शंभो शिवांचा असेल किंवा विष्णूजीचा असेल. एक चेहऱ्याच्या भोवती असं सूर्यासारखं असं चेहऱ्याच्या भोवती असतं बघा, असं गोल वलय केलेलं. फक्त चेहऱ्यालाच वलय असतं असं नाही, तर सगळ्या शरीरालाच असतं. परंतु देवांचं असं दाखवलेलं असतं. असं पॉवरफुल असं पिवळसर किंवा सोनेरी रंगाचा असं सूर्य मागे असल्यासारखं असतं बघा. दॅट इज कॉल्ड ॲज ओरा. त्यांचा ओरा स्ट्राँग असतो देवी-देवतांचा. आपला ओरा त्या मानानं कमी असतो. कारण आपण मानव आहोत आणि मानव म्हटले की षड्विकार आले. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, द्वेष, घृणा, तिरस्कार, चांगल्या भावना, वाईट भावना आणि ज्या पद्धतीनं आपण विचार करू त्या पद्धतीनं आपला एक ओरा वलय तयार झालेलं असतं आपल्या आपल्या प्रत्येकाचं. आता स्वामी विवेकानंदांना पाहिलं, की त्यांच्या चेहऱ्यावर किती ग्लो किंवा तेज होतं बघा, तेजपुंज आणि त्यांना त्यांचा सहवास किंवा ते लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट त्यांचं प्रत्येक शब्द असं कान लावून ऐकायचे ते. म्हणजे इतका त्यांचा ओरा स्ट्राँग होता. म्हणजे त्यांचे विचार कसे होते, प्रगल्भ होते. त्यांचे विचार पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते आणि जीवनाला दिशा देणारे असे होते. म्हणजे अगदी देवतातुल्य व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांचा ओरा स्ट्राँग होता. असं म्हटलं जातं, की स्वामी विवेकानंदजींचा ओरा जे होता, त्यांचं वलय त्यांच्यापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर लोकं प्रभावित व्हायचे. त्यांचा ओरा पाहून. म्हणजे तितक्यापर्यंत त्यांचा ओरा होता. 1 किलोमीटर अराउंड चहूबाजूनी म्हणजे वातावरण शुद्ध, पवित्र किंवा तेजपुंज, पॉझिटिव्ह एनर्जी, ऊर्जा भरणारं असं तयार व्हायचं. जिथं-जिथं स्वामी विवेकानंद जात, तर ते 1 किलोमीटर राउंड चहूकडे चहूबाजूला इतकं पवित्र ऊर्जा किंवा एकदम स्ट्राँग ऊर्जा व्हायची. तर ते त्यांचा ओराचं महत्त्व होतं. ओरा मीन्स the electromagnetic waves created from human brain or human heart and moved around that human is called as aura. Aura means the electromagnetic waves which are created in brain or heart and moved around whole body, दॅट इज कॉल्ड ॲज ओरा. म्हणजेच आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये जे विचार आहेत, ज्या विचाराच्या लहरी आहेत, लहरी थोडक्यात. कारण हे विश्वच लहरीने बनलेलं आहे किंवा साऊंडनं बनलेलं आहे. पहिला साऊंड कोणता आहे? विश्वाची निर्मिती करणारा ओम. ओममधून हे विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच ओम हा ओम देवता किंवा ओम फादर आहे सगळ्यांचा आणि त्यालाच आपण गॉड म्हणतो ओमलाच. ओमचंच दुसरं नाव गॉड आहे आणि तेच त्यालाच शिवजी किंवा शिवजी म्हणतात. शिवजी हे निर्गुण निराकार आहेत आणि त्यांचे जे साकार रूप आहेत, ओमची निर्मिती झाल्यावर साकार रूप ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि निर्गुण निराकार म्हणजे शिव. शिव परमात्मा इज नॉट अ बॉर्न पर्सन. It is a power. It is a strong power which is from before the ओंकार ध्वनी. म्हणजे अनादी आहेत ते. ओंकार ध्वनी निर्माण व्हायच्या अगोदर बी शिव होते. ओंकार ध्वनी निर्माण करून त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी अशा कितीतरी नष्ट झालेले आहेत. अनेक ब्रह्मांड नष्ट झाले ते नवीन तयार झालेले. अनंत कोटी ब्रह्मांड नाही आहेत शिव. म्हणजे अनादी आहेत. अजन्म आहेत. त्यांना जन्म नाही, मृत्यू नाही. ते आहेतच. म्हणजे मागेही आहेत,
आत्ताही आहेत, पुढेही राहतील आणि ती कायमचीच आहेत, परमनंट. इन्फिनिटी वर्ष, अगदी कितीही वर्ष, म्हणजे ते त्यांना त्या पॉवरला हे नाही, अं, अं, नाश नाही, विनाश नाही. अँड दॅट पॉवर इज कॉल्ड ॲज लॉर्ड शिवा. अँड सगुण साकार रूप, दॅट इज ब्रह्मा, विष्णू, महेश. दीज आर दी सगुण रूपाज ऑफ लॉर्ड शिवा और लॉर्ड ओम. ओम देवता किंवा ओम जे आहे ते त्यांचंच नाव शिवा आहे किंवा त्यांनाच लॉर्ड किंवा गॉड असे म्हणतात. तर हे जो प्रत्येकाचा एक ओरा असतो. ओरा इज दी सेफ्टी कवच. म्हणजे आपण जसे विचार करू, आपला जर ओरा शुद्ध असेल, विचार सकारात्मक, पॉझिटिव्ह असतील, तर ओरा आपला स्ट्रॉंग असतो. आणि ओरा म्हणजे आपल्या भोवतीचे एक संरक्षण कवच. म्हणजे ब्रेन, बुद्धीतनं, मेंदूतनं आणि हृदयातनं जी स्पंदने बाहेर पडतात, मॅग्नेटिक स्पंदने. कसले? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजेच ह्या ज्या लहरी बाहेर पडतात, त्या शरीराच्या अवतीभोवती एक आवरण तयार करतात. याला सुरक्षा कवच किंवा आपलं सुदर्शन चक्र म्हणूया. सुदर्शन चक्र कसं संरक्षण करतं का नाही? परमेश्वर एखाद्याला त्या सुदर्शन चक्राच्या साहाय्यानं मारतही होते विष्णूजी. आणि सुदर्शन चक्र एखाद्यावर जर संरक्षण म्हणून फिरवलं ठेवलं, आता त्यांचे जे भक्त होते त्यांच्या बाजूला ते सुदर्शन चक्र फिरायचं. त्यामुळं त्यांच्या ज्या भक्ताला कोणी हल्ला करण्यासाठी किंवा वाईट हेतून आला तर त्या सुदर्शन चक्राच्या आत ते शक्ती येऊ शकत नव्हती. कारण त्यांच्या भोवती ते सुदर्शन चक्र सतत फिरायचं आणि वाईट शक्तीला तिथंच संपवून ते परतवून टाकायचं. तसं हे आपला ओरा हे आपलं एक संरक्षण कवच असतं किंवा सेफ्टी गार्ड असतं. दॅट इज कॉल्ड ॲज ओरा. दॅट इज सेफ्टी कवच विच हेल्प्स फ्रॉम द नेगेटिव्ह एनर्जी. म्हणजे हे आपल्यातला जो ओरा असतो, इतरांची जी निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट विचार किंवा वाईट, आता वाईट विद्या बी आहेत बा, एखाद्याविषयी वाईट करणी करणे किंवा नजर लावणे वगैरे असे प्रकार असतात. तर त्या शक्ती ते तिथूनच बाहेर लावतो ओरा. आतमध्ये आपल्याला त्या शरीराला काही होऊ देत नाही. कारण आपला जो ओरा स्ट्रॉंग असेल, त्या शक्ती तिथूनच परत जातात. त्याच्यावर हल्ला करता ओरा. ओरा म्हणजे पॉझिटिव्ह वेव्हज, पॉझिटिव्ह वेव्हज विच हेल्प्स ॲज अ सेफ्टी गार्ड ऑफ बॉडी. म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण करणारं कवच, एक वलय म्हणूया किंवा कवच म्हणूया. जसं कर्णाला कवच कुंडली होती बघा, आणि त्यामुळं त्याच्या परत बाण यायचाच नाही. आला तर तो तिकडंच नष्ट होऊन जायचा. मग कर्ण कधीच हारणार नव्हता. परंतु कर्ण हारणं तर गरजेचं होतं. कारण कर्ण हा अधर्माच्या बाजूने होता. धर्माकडून नव्हता कर्ण. कारण दुर्योधन, दुःशासन यांच्याकडून तो लढत होता. त्यामुळं त्याला मारणं गरजेचंच होतं. म्हणून त्याची कवच कुंडले अ, विष्णूजींनी अ, एका ह्याचा वेश, साधूचा वेश घेऊन आलेले आहेत. आणि ते दानशूर होते. काय पाहिजे म्हटल्यावर ते म्हणले, "तुझी कवच आणि कुंडले दे." त्यावेळेला कर्णानं कापून ते कवच आणि कुंडले विष्णूजींच्या स्वाधीन केलेली. आणि मग त्यानंतर कर्ण मारला गेला. तर असा हा ओढा जो आहे, ओढा म्हणजे अ सेफ्टी कवच और सेफ्टी पॉवर विच हेल्प्स टू फाईट अगेन्स्ट दी निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे जितकी निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे आलेली आहे. आता आपले शत्रू असतील किंवा कुणी वाईटावर असणारे अनेक प्रकारच्या विद्या, काळ्या विद्या वगैरे करून ब्लॅक मॅजिक वगैरे आपल्याकडे पाठवलेले असतात. तर त्या ब्लॅक मॅजिक त्या ओराच्या आत येऊ शकत नाहीत. आपला जर ओरा स्ट्रॉंग असेल, त्याला तिथंच फाईट करून ते परत लावतात, परतवतात. दॅट इज कॉल्ड ॲज ओरा और ओरा पॉवर. वी आयडेंटिफाय अकॉर्डिंग टू आवर ओरा. आणि आपली ओळखसुद्धा आपल्या ओरावरून असते. आपण म्हणतो बा, तो माणूस किती ॲक्टिव्ह आहे, त्याची पर्सनॅलिटी किती भारी आहे. किंवा ती हे असेल वुमन किंवा गर्ल, मुलगी किती तेजस्वी आहे किंवा ती किती ॲक्टिव्ह आहे, स्मार्ट आहे, बुद्धिवान आहे, तिचा ओरा किती स्ट्रॉंग आहे. जसं विराट कोहलीचा ओरा, जे क्रिकेटर आहे विराट कोहली, तर त्याचा ओढा पण स्ट्राँग आहे असं म्हटलं जातं. किंवा त्याच्या सहवासात येणारे सगळे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं त्यानं खेळात पण प्रावीण्य दाखवतं ना, ओढा स्ट्राँग असल्यामुळं. कारण
त्याच्या परत कुठलीही निगेटिव्ह एनर्जी धडकत नाही. ते तिथूनच बाजूला जाते. कारण ते त्याचा दैवी गुण असेल किंवा त्याने ती ओरा डेव्हलप केलेला असेल. ओरा डेव्हलप पण करता येतो. आपला ओरा पण आपल्याला वाढवता येतो. कसं? तर आपण पॉझिटिव्ह विचार केले, सकारात्मक विचार केले, आनंदी राहिलो. द एक्सक्यूज मी. आपण दररोज चॅन्ट केलं, मेडिटेशन केलं किंवा ईश्वराचं नामस्मरण केलं, तर नक्कीच आपला ओरासुद्धा स्ट्राँग होतो. आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ग्लो येतो, तेज येतो आणि सगळं आपण आपली प्रेझेन्सी प्रत्येकाला हवी-हवीशी वाटते. आता आपण प्रवास करत असतो एस-टीनं आणि बाजूला एखादी सीट जर शिल्लक असेल, ती एखादी व्यक्ती येते. ती व्यक्तीला बघून आपल्याला इतकं कसं तरीच होतं. म्हणजे त्याचा आपला काही संबंध नसतो. पण हा इथं कशाला बसलाय की किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो, जर त्याचा ओढा निगेटिव्ह असेल तर आपल्याला कसं तरीच व्हायला लागतं. मग आपणच तिथून उठतो आणि भले आपण उभे राहू, पण त्याच्याजवळ बसत नाही. असं का होतं? तर त्याचा ओढा जो आपल्या शेजारी येऊन बसलाय, त्याचा ओढा निगेटिव्ह असतो. त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्याला असं म्हणजे अनइझी करायला लागतं किंवा कसं तरीच वाटतं किंवा एखाद्याचा ओढा जर स्ट्राँग असेल आणि असा माणूस, स्त्री असेल, पुरुष असेल, आपल्या शेजारी येऊन बसला, आपल्याला पण मग आपण त्या माणसाला "बसा, बसा, इथं आहे जागा" म्हणून देतो. म्हणजे अर्थार्थी काही संबंध नसतो, परंतु त्याच्या ओढ्याकडं त्याचा जो ओढा आहे, त्याचं जे वलय आहे, अट्रॅक्ट करतं आपणाला आणि दॅट अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण आणि आकर्षण म्हणजे फक्त वयचं जसं टीनेजर्सचं आहे असंच नसतं आकर्षणचा अर्थ. आकर्षण म्हणजे आपला आत्मा आणि त्याच्या आत्म्याचं दोस्ती होणं, मैत्री होणं दॅट इज कॉल्ड अट्रॅक्शन. नाहीतर अट्रॅक्शन म्हटलं की आपल्या मनात तेच येतं बघा. ते टीनेजर्स असतात ना कॉलेजियन्स असलं सांगा सर. खूप छान वाटतं. मन में लड्डू फुटते. ठीक आहे. तर कॉलेजमध्ये असतं बघा. मग ते असं नजरे मिली, दिल धडका मेरी धडकन ने कहा, लव यू राजा. असं काहीतरी गीत गातात म्हणजे नजरेचा खेळ. तर ते अट्रॅक्शन वेगळं आणि हा हा जो माझा म्हणण्याचा उद्देश आहे, तर अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण हवंसं वाटतं. आपले विचार, आपलं पर्सनॅलिटी, आपलं जे काम करण्याची पद्धत असेल, मे बी जे बी, परंतु हा माणूस आपल्याला हवा आहे. असं वाटणं म्हणजे आपली प्रेझेन्सी प्रत्येकाने वेलकम केली जाणं, दॅट इज स्ट्राँग ओराज साईन. म्हणजे आपला जो ओरा स्ट्राँग असेल, तर प्रत्येकाला आपण हवंसं वाटतं. ठीक आहे? आणि आपण आपल्या ओढावून आपली ओळख होते. तसं तर आपलं नाव असतं प्रत्येकाचं. नावाला अर्थ असतो बघा. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. या ब्रह्मांडात प्रत्येक जितके म्हणून शब्द आहेत, ते एक मंत्र आहेत. आणि आपलं नाव म्हणजे अनेक अक्षराचा समूह असतो. कुणाचं 2 अक्षरी नाव असतं, कुणाचं 5 अक्षरी असतं. आता उदाहरणार्थ माझं बसवेश्वर. वे बसवे. बसवे म्हणजे सवे म्हणजे जोडाक्षर आहे. म्हणजे ते 2 आणि 3 अक्षर झाले. बसवेश्वर तिथं पण जोडाक्षर आहेत. आणखी 2 3 आणि 2 5 आणि 1 6 अक्षरी नाव झालं. तर अशा प्रकारे 6 अक्षरी, षडाक्षरी मंत्र तयार झाला. प्रत्येकाच्या नावाचा मंत्र असतो तो. आई-वडिलांनी आपल्याला जे नाव दिलेलं असतं ना, त्यातनं सुद्धा एक स्पंदनं तयार होत असतात आणि ब्रह्मांडात. आपलं नाव पुकारलं की ती ब्रह्मांडात आणि मग आपल्या मित्रांनी किंवा आपले हितचिंतकांनी आपलं नाव पुकारलं, की आपल्याला स्ट्राँग एनर्जी आणखी मिळते आणि आपला ओढा आणखी वाढतो. आणि आपले दुश्मन किंवा आपल्यावर जळणारे वाईट लोक आहेत, त्यांनी जर आपल्या नावाचा उच्चार केला, तर निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. मग आपली ओढाची एनर्जी त्याच्यासंग फाईट केल्यामुळं आपला ओढा वीक होतो किंवा कमी होतो. मग तो आपण दररोज वाढवला पाहिजे किंवा क्लीन शुद्ध केला पाहिजे. तर ते शुद्ध कसं करायचं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके. आणि कुठलंही कार्य करताना आपली कुलदैवत असेल किंवा इष्टदेव असेल, याला आपण नमन केलं पाहिजे आणि त्यांचा धावा केला पाहिजे. त्यांचं भजन किंवा एखादं छानसं त्यांचं गीत असेल, भावगीत म्हणा किंवा गीत स्वतःहून रचलेलं एखादं काव्य असेल, म्हटलं म्हणजे म्हणजे आपल्या फुलण्या फुलाची पाकळी म्हणून परमेश्वराची केलेली एक ती आराधना असते. जसं की एक सुंदर ओळ आहे, म्हणतो बघा. आता माझं इष्टदैवत आहे
शंभूजी. तर मी शंभूजीवरच म्हणणार ना. तुम मेरे हो, तुम मेरे हो, सदियों से मेरे हो, शंभू देवा, महादेवा, शंभो शिवा, महादेवा, तुम मेरे हो, तुम मेरे हो, सदियों से मेरे हो. म्हणजे महादेवजी तुम्ही माझे आहात. सदियोशी अनेक युगानुयुगे किंवा अनेक जन्मापासून तुम्ही माझे आहात. असं म्हणून एक आपलेपणा. असं म्हटलं जातं, की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे आपण एखादा साधू संत आपल्या घरी येणार असेल, तर आपण घर स्वच्छ करतो, दारामध्ये रांगोळी घालतो, त्यांना पायघड्या घालतो फुलांच्या वगैरे आणि त्यांचं आदरातिथ्य करतो. आणि अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती आहे का नाही? मग अतिथी एखादा अतिथी म्हणजे तिथी वेळ न सांगता अगदी अचानक जो येतो त्याला अतिथी म्हणतात. त्या पाहुण्याचं आपण स्वागत करणं आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेलं आहे. आपल्या घरात जे काय असेल ते अगोदर तांब्याभर पाणी देणे प्यायला ग्लासात वगैरे. त्यानंतर चहा म्हणा, नाश्ता म्हणा, जेवण जे काही असेल त्या दिवशीचं किंवा स्पेशल पाहुणे असतील तर स्पेशल मेनू तयार रेसिपी करून आपण त्यांना पाहुणचार करतो की नाही? आग्रह करतो राहण्याचा वगैरे. अँड दॅट इज भारतीय संस्कृती. म्हणून भारतीय संस्कृती महान आहे. तसं परमेश्वर येणार म्हणजे मग स्पेशल आता परमेश्वर ज्या या विश्वाचेच स्वामी, विश्वाचेच धनी आहेत म्हणल्यावर तर मग त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे की नाही? मग ते आपल्या भक्तीतनं पण आलं पाहिजे की नाही? तर आता शंभूजी आपल्या इकडे येणार आहेत समजा. तर आपल्याला आनंद होतो बघा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आपल्यासाठी दिवाळी दसरा कधी आहे तर ज्यावेळेला साधू संत महात्मे आपल्या घराला पाय त्यांचे लागतात. आपलं घर आपलं घरसुद्धा धन्य-धन्य होतं. कारण त्यांची पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये आल्यामुळं सगळं ऊर्जावान घर होतं. निगेटिव्ह एनर्जी पार पार घरातनं निघून जाते आणि आपलं इथं एक तेजपुंज जसं एखाद्या मंदिरात गेल्यावर किंवा 12 ज्योतिर्लिंगला गेलो किंवा 4 धाम आहेत तिथं गेलो, तर तिथं जसं आपल्याला ऊर्जा मिळते बघा. कारण तिथला ओरा फार त्या मंदिराचा स्ट्राँग असतो. कारण साक्षात परमेश्वर. आता हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे साक्षात भगवान तिथं ज्योतिर्गमय रूपात आहेत. शंभू जे आहेत. मग त्यांचा ओढा असं म्हटलं जातं, की 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम जे आहेत, त्या ठिकाणचा ओढा त्या मंदिरापासून चहूबाजूने चहूकडे 30 किलोमीटरवर पसरलेला आहे. म्हणजे 30 किलोमीटर एवढी त्यांची ऊर्जा, पॉवर आहे. त्याच्या आत कुठलीही निगेटिव्ह एनर्जी येत नाही. आली तर त्याची भस्म होते. आणि आपण 30 किलोमीटर अगदी त्या नगरीत जरी पाऊल ठेवला, आता आपण उज्जैनला, महाकालला गेलो. समजा काही कारणानं आपण दर्शन नाही घेतलं, पण त्या नगरीत जरी गेलो आणि आपण तिथून जरी हात जोडले, तर आपल्याला ती सगळी एनर्जी आपल्याकडे येते. त्या ठिकाणला गेल्यामुळं तितकी पॉवर असते. कारण तिथं त्यांचा ओढा असतो. तसं. तर आपल्याला आनंद होतो. क्या तुम्हें पता है ये गुलशन क्या तुम्हें पता है ये गुलशन मेरे शंभू जी आने वाले हैं कलिया न बिछाना राहों पे हम दिल को बिछाने वाले हैं कलिया न बिछाना राहों पे हम दिल को बिछाने वाले. तर शंभूजी येणार आहेत. मग एक काव्य आहे ते किंवा एक कल्पना आहे, की साक्षात महादेवजी माझ्या घरी येत आहेत आणि त्यामुळं फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून पायघड्या घालू नका. तर मी माझं दिल माझं जे हृदय आहे ते काढून अंतरणार आहे आणि त्या हृदयावरून शिवजी मग माझ्या घरी येणार आहेत. म्हणजे किती सुंदर कल्पना आहेत बघा. म्हणजे भक्ती जसं रावणाने आपल्या मातोश्री वाळूचा महादेव करून ती पूजताना पाहिलं रावणाने आणि म्हटले,
सुलोचना त्यांच्या आईचं नाव, की "आई गं, तू ह्याचं वाळूचं काय महादेव पूजतेस? मी तुझ्या पोटी इतका शूरवीर, पराक्रमी राजा किंवा इतका ताकदवान पुत्र असताना तू वाळूचं काय पूजतेस? मी साक्षात आत्मलिंगच आणून देतो." म्हणून शंकराची 12 वर्षे तपश्चर्या केली त्यांनी. समुद्रामध्ये एका पायावर उभा राहून आणि स्वतःच्या आतडे काढून त्याचं तंतुवाद्य बनवलं आणि ओम नम शिवाय पुन्हा जटास्थली ती ते रावणाचं तांडव जे रावण रचित तांडव जे स्तोत्र आहे ते रावण रचित आहे. ते स्तोत्र म्हटलं आणि मग शंकरजी प्रसन्न झाले आणि मग त्यांना आत्मलिंग दिलेलं आहे आणि ते आत्मलिंग आणून आईला दिलं. याची पूजा कर म्हणे. म्हणून म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. म्हणजे गुंडा म्हणजे थोडक्यात गुंडा. गुंडाही असला तर हरकत नाही. परंतु तो शूर, पराक्रमी असावा आणि थोडक्यात काय तर हे काय म्हणतात असं अ, आता उदाहरणार्थ आपल्या देशावर कुणीतरी हल्ला केलाय, तर त्याला प्रतिसाद करणारा, तो हल्ला परतवून लावणारा असा, भले मग गुंड बी असला, परंतु तो मुलगा असा की शिकलेला आहे किंवा चोरेमारी करतो किंवा इतर नको त्या गोष्टी करतो, तशापेक्षा गुंडा परवडला. किंवा शिलवान असतं. गुंडा लोक ही गुंडागर्दी करतात, पण ते खूप शिलवान असतात बघा. ते असं कुणाची इज्जत वगैरे किंवा एखाद्या ह्याचं स्त्रीचं हे करत नाहीत. कारण त्यांचा उद्देश फक्त वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांची एनर्जी वापरल्यामुळं ते गुंडा लोकाला वाटतात. परंतु ते गोरगरिबाला खूप मदत वगैरे करतात. तर असं. तर असा पुत्र व्हावा. मग आता रावण म्हणजे त्याची 10 तोंड म्हणजे 10 विकारच आहेत ना रावणाचे. काम, क्रोध, मद, मत्सर जे त्याच्यात भरले होते. त्यामुळे त्याला 10 तोंड होती रावणाला. म्हणजेच विकार आहे. परंतु शौर्यवान रावणाचे चांगलेही बाबी आहेत ना. शौर्यवान होता. त्याच्यासारखी ताकद कोणाकडे नव्हती आणि त्याच्याकडे 14 चौकड्याचं राज्य, सोन्याची लंका होती. शूर पराक्रमी होता आणि आपल्या आईवर प्रेम करणारा, माया करणारा, आईसाठी साक्षात आत्मलिंग आणणारा आणि त्याची जी बहीण होती शूर्पणखा, तिचं नाक लक्ष्मणजी कापलंय. त्याचा बदला घेणारा, आपल्या बहिणीची इज्जत अशी केली म्हणून त्याचा हे करून त्या रामाची सीताची पळून कशासाठी आणली रावणाने? तर आपल्या बहिणीचा बदला म्हणूनच आणली ना. तर अशा चांगल्याही गोष्टी आहेत रावणाच्या, परंतु त्याच्यात अहंकार ठासून भरलेला होता. म्हणजे गर्व भरल्यामुळं गर्वाचं घर खाली असतं. गर्व म्हणजे कसं ताठरतात. जे ताठ असतं ते तुटतं बघा, मोडून जातं. आणि जे लवचिक, नम्र असतं ते कधीच मोडलं जात नाही. जसं लवाळा. लवाळा एक वनस्पती आहे. कितीही ऊन, वारा, पाऊस, कितीही सायक्लोन येऊ द्या, कितीही वादळं येऊ द्या, लव्हाळा अगदी तसाच राहतो. त्याला काही होत नाही. परंतु माडाचं झाड असं दैट असतं, मोठं उंच उंच असतं, परंतु वारा आला की काढ म्हणून मोडून पडतं. म्हणून माणसाच्या अंगी गर्व, अहंकार नसावा. तर काय असावं? विनम्रता असावी. कारण वाणीवरून नम्रता, विचारावरून विद्वत्ता आणि आचरणावरून शील जाणावे. म्हणजे माणसाची बोलण्याची जी लबक आहे, शैली आहे, त्याच्यातूनच त्याचं नम्रपणा असं लक्षात येतं, की हा माणूस खूप नम्र आहे, सभ्य आहे, साधा आहे आणि एखादा ॲरोगंट असेल तर ॲरोगंट आहे, फार गर्विष्ठ आहे. एकेकाकडे हुशारी असते, शिकलेलं असतं, पण गर्व इतका असतो की विचारू नका. मग ते त्यांच्या गर्वाचं हरण होतंच सोडा, तो भाग नाहीच आहे आपला. परंतु गर्व केल्यानं माणसाचा विनाश होतो. हे रावणाचं उत्तम उदाहरण आहे. आता आपल्या मूळ सब्जेक्टकडे येऊया आपण. तर काय? हाऊ विल यू क्लीन युअर ओरा? ओरा A-U-R-A. ऑरा म्हणजे आपलं वलय. आपलं वलय आता कधी-कधी काय होतं, आपण काही घरात एक ठिकाणी बसून राहत नाही. बाहेर जनसंपर्कात आपल्या कामधंद्यासाठी जायला लागतं. बाहेर कुठे पुणे ह्या गावाहून त्या गावाला जावं लागतं. अनेक माणसाचा संपर्क आल्यामुळं त्यांच्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या ओराला थडकल्यामुळं आपला ओरा तिथं त्यांच्याशी फाईट करताना, त्या निगेटिव्ह एनर्जी घालवताना त्याची ताकद कमी झाल्यामुळं किंवा त्यांच्या सहवासानं अशुद्ध झालेलं असतं, इम्प्युअर झालेलं असतं. तर तो प्युअर ओरा आपण किमान 15 दिवसातनं तरी शुद्ध केला पाहिजे आपल्याला. म्हणजे शुद्धीकरण केलं पाहिजे ओराचं. तर ते शुद्धीकरण कसं करायचं? आता ओरा जर आपला गढूळ झाला, अस्वच्छ झाला किंवा ओरा कमी झाला तर काय होतं?
आपल्या घरात पैशाची चणचण होते. आपल्या घरामध्ये भांडणं खूप होतात. शिवाय आपल्या घरामध्ये कुणाचं याचं तोंड ह्या दिशेला, त्याचं तोंड त्या दिशेला होतं. शिवाय अनेक प्रॉब्लेम्स, अनेक अडचणी, कर्जबाजारी होतो आपण किंवा शत्रुपीडा, शत्रूचा त्रास व्हायला लागतो किंवा कुणी वाईट विद्या वगैरे आपल्यावर केलेली असते. आपले कुणी असतात आपल्यावर वाईट हे करणारे. आपल्या जवळचेच लोक असतात. ते आपल्यावर काहीतरी करणी, भानामती, जादूटोणा म्हणजे आपलं ह्याचं कसं वाटोळं होईल किंवा यांचं हे लोक आनंदी राहतात ना, थांबा ह्यांना कसं हे करू असं म्हणून वाईट विचार करणारे, निगेटिव्ह आपल्याविषयी विचार करणारे, हे खरं असतं बघा. जसं की लहान बाळ असतं बघा, त्याची दृष्ट काढतात आई. का काढतात? तर कुणी आता मग बाळ ते हसतं, ते किती लोभस असतं. मग कुणाला आवडतं किंवा वाईट नजरेने बी कसं खेळालंय म्हणून किंवा वाईट नजर कोणाची असेल, तर ती टाकण्यासाठी मग ती आई काय करते, मीठ घेते आणि त्याच्यावरनं असं ओवाळून असं बाहेर फेकून देते किंवा चुलीमध्ये टाकते किंवा मिरच्या घेते. ते असे ओवाळून ते टाकते. म्हणजे त्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे कुण्याची आलेली ती त्यामध्ये त्या मिठात किंवा मिरचीत जाते आणि मग ती जळून मग असं म्हटलं जातं की ते मिरच्याचा खाटसुद्धा होत नाही जर त्याच्यावर वाईट नजर झालेली असेल तर. खाट होणे म्हणजे असं तिखटपणा जे असं ठसका वगैरे लागतो तो लागत नाही. जसं की साप चावल्यावर सुद्धा लाल मिरच्या खायला देतात आणि जर खरोखरच सापाचं विष जर शरीरात गेलं असतं, तर लाल मिरच्या त्याला तिखट लागत नाहीत. अगदी साखरेच्या मिरच्या खाल्ल्यासारखं कडाकड खातो. मग आपण समजून जायचं की विष त्याच्या शरीरात भिनत आहे किंवा भिनलेलं आहे. असं जुनी काळातली तोडगी होती. तर तसंच किंवा एखादी नवरी आहे. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. तर नवरी कशी नटते बघा. मेकअप पहिल्या नवरी मेकअप म्हणजे साधं आपलं पावडर वगैरे लावायचे. आताचं मेक ओव्हर करतात. मेक ओव्हर म्हणजे पूर्ण शरीराचा ओव्हर अगदी उगं ते इतकं लिपतात की काय विचारूच नका. तर अगदी काळी किंवा कुळकुळीत जरी कलर असला तरी ते सुंदर दिसायला लागते त्या मेकअपच्यामुळं. तर आणि मग तिची आई, आईला कौतुक असतं आई-वडिलाला. आपली मुलगी किंवा मुलगा कसाही असला, तर ते त्यांच्या जगात त्यांचा एक मुलगा किंवा मुलगी त्यांना पूर्ण जगात त्यांची सुंदर असं प्रत्येक आई-वडिलाला वाटत असतं. तसं मग ती त्या मग नवरीची मग दृष्ट काढते किंवा ती आई असं आपलं काजळ काढते असं थोडंसं आणि त्या नवरीच्या इथं पाठीमागं लावते बघा कानाच्या वगैरे असं काळा टिकला किंवा असा कुठेतरी टिकला लावते तिच्या शरीरावर, की जेणेकरून ती वाईट नजर कॅच आणि ते बरोबर आहे. ती वाईट नजर ती तिथं ते जे काही कोणाची वाईट नजर असेल ते त्यात कॅच होऊन निगेटिव्ह एनर्जी जळली जाते. त्याचा अर्थ असा. म्हणून ते ह्याला जगात चांगल्या गोष्टी जशा आहेत ना, तशा वाईट पण गोष्टी आहेत. कारण आता उदाहरणच द्यायचं झालं तर रुपयाला 2 बाजू असतात की नाही? किंवा सत्य, असत्य. असत्य आहे, सत्य आहे किंवा चांगलं आहे, वाईट आहे. अंधार आहे, प्रकाश आहे. मग नुसता प्रकाश आहे का जगात? नाहीच आहे. का नुसता अंधार आहे? नाही. तसं नुसतं सत्यच आहे का? असत्य भरपूर आहे. आता कलियुगात तर 75% असत्य आणि 25% सत्य आहे. तसं चांगलं हे वाईट. एवढी उदाहरणं पुरेशी आहेत की तुम्हाला म्हणजे वाईट गोष्टी असतात हे हे करण्यासाठी. आता काही लोकं असं म्हणतात की हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत वगैरे, वगैरे. मी अंधश्रद्धा पसरवायच्या हेतूनं म्हणत नाही, परंतु या विद्या काळ्या ब्लॅक मॅजिक म्हणतात ते असतातच. चांगल्या जशा असतात तशा वाईट. जसं मंत्र आपण यज्ञ करतो किंवा घरात पूजा घालतो. मग पॉझिटिव्ह ऊर्जा होते आणि घरात आनंदी आनंद निर्माण होतो. कशामुळं? तर निगेटिव्ह एनर्जी सगळी बाहेर गेल्यामुळं. आपण सत्यनारायण वगैरे का घालतो? तर घरामध्ये मंत्रोच्चार होतो. सत्यनारायण देवाची पोथी, नामस्मरण होतं. त्यामुळं सगळं घरामधली ऊर्जा एनर्जेटिक होते. आपल्या घरातलं जे काही निगेटिव्ह आपल्या मनामध्ये, घरामध्ये सगळं निघून जातं आणि आपण फ्रेश होऊन कामाला लागतो. पैसा येतो, सगळ्या गोष्टी होतात. आनंदी आनंद होतं. कशामुळं? निगेटिव्ह एनर्जी गेल्यामुळं. म्हणून चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. तर सांगायचं तात्पर्य की काय तर आपण आपला ओढा शुद्ध केला पाहिजे. मग हा शुद्ध कसा करायचा? तर त्याच्या काही स्टेप्स आहेत. अगदी सोप्या आहेत. आपण शक्यतो अमावास्येला किंवा पौर्णिमेला हा प्रयोग करायचा असतो. जास्त जर आपल्याला त्रास असेल, अडचणी असतील
किंवा आपल्याला शत्रुपीडा असेल, कुणी काही वाईट विद्या वगैरे केली असं भास होत असेल, घरात भांडणं होत असतील, पैसा येत नसेल, काम ठप्प झालेलं असेल, नोकरी गेलेली असेल किंवा कामधंद्याच्या ठिकाणी त्रास असेल किंवा इतर मानसिक त्रास असेल किंवा घरामध्ये भांडणं असतील किंवा मुलांचा अभ्यास करत नसतील मुलं वगैरे, वगैरे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम घालवण्यासाठी आपण आपलं घराचा सुद्धा ओढा शुद्ध केला पाहिजे. आपला तर केलाच पाहिजे. कारण घर म्हणजे तो एक वास्तुपुरुष असतो. आपण जिथे राहतो त्या तिथं. आणि वास्तुपुरुष दिवसातून 3 वेळेला तथास्तु म्हणत असतो. वास्तुपुरुष म्हणजेच ब्रह्मांड थोडक्यात. ब्रह्मांड तर सारखंच आपण ज्या वेळेला अफर्मेशन देऊ, ब्रह्मांडाला सूचना देऊ, त्यावेळेला ते तथास्तुच म्हणत असतं. परंतु हे वास्तू जो असतो घरातला, वास्तुदेवता, ती दिवसातून 3 वेळेला तथास्तु म्हणते. म्हणून आपण निगेटिव्ह अॅब्यूज वर्ड म्हणजे शिव्या, शाप देणे, कुणाची निंदा वगैरे घरात करणे किंवा टवाळी करणे वगैरे टाळलं पाहिजे किंवा केलीच नाही पाहिजे. आपण घरात आनंदानं एखादं छानसं कॅसेट, स्वामी समर्थांचा जप, तारक मंत्र असेल किंवा भक्तिगीते, भावगीते किंवा फिल्म, पिक्चरची सुद्धा लावली तर चालतील. कारण त्यातनं काही कुणाची निंदा होत नाही, एन्जॉय होतो. लता दीदीचे असतील, किशोर कुमारचे असतील, रुपी साहबचे असतील किंवा पंकज उधास यांचे असतील, जे आवड आहे ते. म्हणजे इतर जे चांडाळ चौकड्या करण्यापेक्षा चांगलं आहे ते. तर आपल्या घरात शुद्ध ओढा किंवा ऊर्जा ठेवली पाहिजे. म्हणून आपण देवाच्या पूजा घालतो वगैरे, वगैरे. तर हे शुद्धीकरण करताना अशा जर अडचणी येत असेल म्हणजे आपल्याकडं पैसा नाही आहे, पैसा टिकत नाही आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहेत किंवा शत्रुपीडा आहे, शत्रू त्रास देतो आहे. विद्या वगैरे घरातले विद्यार्चन करण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत किंवा नोकरीमध्ये त्रास आहे किंवा कामधंदा ठप्प झालेला आहे, पैशाची आवक थांबलेली आहे. म्हणजेच पैसा बांधलेला असेल कुणी किंवा कुणी कुलदैवत बांधलेलं असेल. कुलदैवताचे आशीर्वाद आपल्याला जे येणार आहेत ते मिळत नाहीत कुलदैवत बांधल्यावर. आपले असतात बघा शत्रू, कुणी असे हितशत्रू असतात. ह्याचे कुलदैवतच बांधून टाकू म्हणजे ह्याला हे येणार नाही किंवा याचे पैसा बांधून टाकू किंवा ह्याचं मानसिक स्वारस्यच बांधून टाकू म्हणजे घरात आजारपण हे सारखं येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी येतात. म्हणून आपण आपला स्वतःचा ओढा आणि घराचा पण ओढा शुद्ध केला पाहिजे आणि तो शुद्ध करण्यासाठी काय प्रोसेस आहे, कोणता प्रयोग करायचा, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. शक्यतो आपण अशा गोष्टी असतील तर अमावास्येलाच करायचा आणि पौर्णिमेला कधी करायचा. आपलं आनंदी जीवन आहे. घरात सगळं आनंदी आनंद. पण अजून आनंद वाढावा, घरात आणखी पैसा यावा, आणखी आनंद, सुख समाधान लाभावं म्हणून मोर अँड मोर, दिल मांगे मोर अँड मोर असं जर असेल तर पौर्णिमेला करायचं. आणि आपल्याकडं दुःख, कष्ट, अडचणी, कर्जबाजारी आपण झालेलो आहोत, मुलांचा अभ्यास होत नाही, घरात भांडणं होतात, नोकरी नाही, कामधंदा नाही वगैरे, वगैरे अशी अवस्था असेल तर आपण त्यावेळेला अमावास्याला अमावास्या ज्यावेळेला असते त्यावेळेलाच केला पाहिजे. शक्यतो हा प्रयोग संध्याकाळी साधारणतः 11 ते 12 या दरम्यान केला पाहिजे. म्हणजे 12 वाजायच्या आत अमावास्येच्या म्हणजेच 11 ते 12 1 तासामध्ये किंवा तसा तर 5-10 मिनिटाचाच प्रयोग आहे, पण ह्या 1 तासाच्या पिरियडमध्ये कधीही करू शकता. तर त्याच्यासाठी काय-काय साहित्य लागणार आहे? टेक 1 ग्लास ऑफ ग्लास मेटल. तर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लास म्हणजे एक प्याला घ्यायचा आहे आणि तो कशाचा? काचेचा घ्यायचा आहे. कारण काचेचा जो प्याला असतो, तो पारदर्शक असतो आणि त्यामुळं ब्रह्मांडाची ताकद त्यामध्ये भरपूर शिरली जाते. कारण आपल्याला काय काय करायचं ब्रह्मांडातनं पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आपल्यापासली निगेटिव्ह ऊर्जा घालवून ती पॉझिटिव्ह ऊर्जा कॅच करायची. म्हणून काय करायचं? पहिल्यांदा एक ग्लास घ्यायचा. कशाचा? काचेचा. नंतर टेक 1 ग्लास ऑफ ग्लास मेटल. सेकंड स्टेप काय? टेक प्युअर वॉटर अँड ॲड 2 ऑर 4 ड्रॉप्स ऑफ गंगाजल. आपण आपल्या नळाचं बी पाणी किंवा जारचं पाणी एक त्या ग्लासात अर्धा ग्लास किंवा असं 1/3 म्हणजे 1/3 वरचा एक भाग शिल्लक एवढा साठवून भरायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब 2 ऑर 3 ड्रॉप्स किंवा 2 ऑर 4 ड्रॉप्स ऑफ गंगाजल. जर गंगाजल आपल्याकडं असेल, गंगेचं पाणी, तर त्यामध्ये ते टाकायचं म्हणजे ते पाणी प्युअर होईल. आता हे पाणी बघा,
पाणी जल जल म्हणजेच वॉटर. वॉटर काय आहे? वॉटर इज अ साउंड रेकॉर्डर. कारण आपलं म्हणणं जर ब्रह्मांडात पोहोचायचं असेल, तर पाण्यासारखं साधन काहीच नाही. पाणी हे प्रवाही असतं. प्रवाह म्हणजे सतत न थांबणार असतं. म्हणजे प्रगतीकडे जाणार असतं. ते बघा ते पाणी कुठंच त्याची धाव असते समुद्राकडे. तसं आपण असं ब्रह्मांडाला सूचना देण्यापेक्षा असं तोंडी त्या बी पोचतात. पण त्याचे ठराविक वेळ असतात. जसे 11 वाजून 11 मिनिटं संध्याकाळचे किंवा सकाळचे 11:11 हा टायमिंग वगैरे. तर पाण्यात आपण कधीही कुठल्याही वेळी आपण आपण सूचना किंवा अफर्मेशन देऊन ब्रह्मांडाला त्या पद्धतीनं पोहोचू शकतो. कारण पाण्यामध्ये ध्वनिलहरी आपण जे बोललेलं असतो ना, प्रत्येक बोलणं ते कॅच रेकॉर्डिंग करत असतं पाणी. याचं शास्त्रज्ञांनी सुद्धा नासाने सुद्धा मान्य केलेलं आहे. कारण पाणी वॉटर इज अ रेकॉर्डर ऑफ साउंड वेव्हज. आणि आपण जे बोलतो ते तर कॅच करतं, पण आपल्या मनातल्या भावना म्हणजे आपण कुण्या भावनेनं, आपण जर आत्मीयतेनं, श्रद्धेनं एखादी गोष्ट ब्रह्मांडाला मागत असू, तर ती पाण्यात ती पोहोचते आणि ती पाणी ब्रह्मांडाला कळवतं, की बाबा म्हणजे संदेशवाहक आहे पाणी. म्हणजे थोडक्यात आपलं काम नरेंद्र मोदीकडं आहे थोडक्यात. तर आपल्याला नरेंद्र मोदीकडे डायरेक्टली जाता येतं का? नाही. मग आपण काय करतो त्यांचे जे पी-ए आहेत, पी-ए म्हणजे पर्सनल असिस्टंट, त्यांची गाठ घेतो आणि त्यांची मग मांडेवली करतो. मांडेवली म्हणजे काहीतरी बोलतो, की "बाबा आमचं काम झालं तर तुम्हाला आम्ही खुशीनं असं करू, तसं करू, काय असेल ते असेल." आणि मग म्हणजे सेटिंग लावतो थोडक्यात. बरोबर आहे का नाही? सेटिंग तर ते सेटिंग लावली, की मग तो काहीतरी तयार होतो नको हो म्हणताना आणि मग मोदी साहेबांकडे आपली फाईल पहिल्यांदा मग ती वरी ठेवतो आणि मग आपलं काम होतंय. आणि जर त्याच्या मनात करायचं नसतं आपली फाईल अशी वरी आली असेल तर ती खाली घालतो. म्हणून आपण काय करतो, पी-एला कॅच करतो. तसं पाणी म्हणजे संदेशवाहक आहे ब्रह्मांडाचं. ब्रह्मांड म्हणजे देवाचा आणि आपल्यामधला दुवा आहे. पाण्यासारखी पॉवरफुल कारण पाण्यात एवढी का ताकद आहे? आपण विज्ञानात पाहिलेलं बघा. आवर अर्थ कंटेन्स हाऊ मच क्वांटिटी ऑफ वॉटर? 72% ऑफ वॉटर अँड 28% ऑफ लँड. म्हणजे 72% पृथ्वीवर पाणी आहे आणि पृथ्वी किती आहे? जमीन फक्त 28% आहे. बरोबर आहे ना? आणि सगळं पाणी आहे मग बाकीचं. आणि आपल्या शरीरात बॉडीमध्ये सुद्धा 1/3 म्हणजे 1/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पाणी म्हणजे काय? ब्लड. आपल्या शरीरातलं जे रक्त आहे, रक्तच जास्त आहे. मग बाकी पुन्हा मग हाडे किंवा स्नायू वगैरे, वगैरे. ठीक आहे? म्हणून पाण्याला फार पॉवरफुल आहे, ब्रह्मांडाचा संदेश नेण्यासाठी. कारण वॉटर इज अ recorder, sound waves recorder, sound frequency recorder. It catches your sound frequency as well as your emotions, feelings. आपल्या फीलिंग्स, भावना, इमोशन सगळं पाण्यामध्ये कॅच होत असतं. म्हणजे रेकॉर्ड होत असतं ते सगळं बोलणं. म्हणून आपण कधी असं प्रयोग पाहिले असते बघा, एखादे जाणते आहेत आणि तिथं आजारी लोक किंवा काही करणी भानामती झालेले लोक. आमच्या गावात एक कंपाऊंडर होते, मुस्लिम होते ते आणि शुक्रवारी सिद्धी अंबर बाबा म्हणून एक मंदिर आहे किंवा त्याला ते दर्गा म्हणतात, आपण मंदिर म्हणतो. तर त्या दर्ग्यामध्ये बसायचे. मग शुक्रवारी लोक तिथं रांगाच्या रांगा लागायच्या. मग कुणावर करणी केलेली असेल, भानामती केलेली असेल, वाईट कुणी काही गोष्टी केल्या, तर ते पाण्याच्या ग्लासात असं मंत्र म्हणायचे, फुकायचे आणि पाणी प्यायला द्यायचे आणि शांतपणे घरी जाऊन हे पाणी पी आणि निवांत झोप, सगळं तू बरा होत आहेस. आणि ऑलरेडी बरी व्हायची लोक. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर आता तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल, पण कसं आहे श्रद्धेवर आहे सगळं हे. जर तुम्ही श्रद्धा ठेवून हा ब्रह्मांडाचा प्रयोग केला तर ब्रह्मांड आपल्या ऊर्जा आपल्याला देतो. आपण जे मागल ते ब्रह्मांड देतो. कारण आपली स्पंदने, लहरी त्या पद्धतीनं तिथे गेल्या पाहिजे. आपण जर दुःखी कष्टी होऊन
देवा मला पैसे नाहीत माझ्याकडे, पैसे दे किंवा हे ब्रह्मांड मला पैसे दे, माझी किती बिकट अवस्था चालली असं म्हटलं तर ब्रह्मांड देणार नाही. कारण ब्रह्मांड तर असतोच म्हणतो. ब्रह्मांडाला एकच भाषा येते संस्कृत किंवा ब्रह्मांडाला फक्त संवेदना किंवा भावना कळतात. म्हणून आपण त्या आपल्याला जे मागायचे त्या पोझिशनमध्ये गेलं पाहिजे. आता आपण श्रीमंती मागायची आपल्याला, पैसा मागायचा आहे. तर आपण श्रीमंत माणसाचा डाऊनडोल कसा असतो किंवा श्रीमंत माणूस कसा फ्रेश असतो, तसं त्या अवस्थेत जाऊन मागायचं आहे. आता मला समजा 50 कोटी तुम्ही म्हणसाल थोडेच मागताय सर, 50 कोटी काय थोडे झाले का? तर म्हणजे जोक्स अपार्ट, तर ब्रह्मांडाला मागायचे. तर मी कोट्याधीश असल्यावर कसा वागेन किंवा माझं मनस्थिती कशी असेल, त्या मनस्थितीत किंवा त्या रुबाबात किंवा त्या लेवलमध्ये जाऊन आपण ब्रह्मांडाला मागायचं. हे ब्रह्मांड, गिव्ह मी 50 करोड्स किंवा गिव्ह मी नाही, हे ब्रह्मांड, आय हॅव 50 करोड रुपीज, माझ्याकडे 50 करोड रुपये आहेत आणि मी आनंदी आहे, त्याबद्दल धन्यवाद, असं म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत. तसं आपण कुठलीही आपली जी विश असेल ब्रह्मांडाला देताना, त्या अवस्थेत तशा भावना तयार झाल्या पाहिजे शरीरात. तर हा जो प्रयोग करायचा आहे अमावास्येला, तो अगदी विश्वास ठेवून, कारण हा हमखास 100% रिझल्ट देणारा प्रयोग आहे. म्हणून विश्वास ठेवून करा. आणि ज्याला विश्वास ठेवायचा नाही, काहीतरी सांगतात म्हणायचं आहे, त्यांनी इथंच सोडून द्या. पुढला व्हिडिओ पण पाहू नका. ठीक आहे? तर आपण काय घेतलं, एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. त्यानंतर पाणी थोडंसं ग्लासात आज अगोदर होतच नाही, एका दुसऱ्या पॉटमध्ये एखाद्या तांब्यात किंवा दुसऱ्या एखाद्या ग्लासात ते पाणी ठेवायचं तूर्त. त्यामध्ये 3 ते 4 थेंब कशाचे टाकायचे? गंगाजलचे. त्यानंतर टेक स्टोन स्टोन साल्ट. स्टोन साल्ट म्हणजे मीठ असते, मिठाचे खडे. खडे मीठ घ्यायचं. खडे मीठ मिळतं बघा. असे पहिले जुने लोक खडे मीठच आणायचे. मग ते कांडून किंवा तसंच मीठ भाजीत वगैरे टाकायचे पहिल्या बायका. तर ते खडे मीठ आणायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर टेक ब्लँक पेपर. एक सफेद पांढरा कागद घ्यायचा, परंतु ब्लँक म्हणजे त्याच्यावर रेषा नसाव्या. कोरा कागद घ्यायचा आहे. आणि आणखी काय घ्यायचं आहे? टेक वन रेड कलर्ड पेन. एक लाल कलरचा किंवा लाल शाईचा पेन घ्यायचा आहे. मग आता प्रयोगाला सुरुवात करायची. अमावास्येच्या दिवशी करायचं आहे, संध्याकाळी 11 ते 12 वाजता. तर ग्लासामध्ये आपण जे पाणी घेतले ते तो ग्लासात 1/3 भरायचा, पुन्हा ते पाणी त्या ग्लासात, म्हणजे 1/3 भाग पाण्याने भरायचा आहे. आणि तो जो पेपर घेतलेला आहे तो स्क्वेअर म्हणजे चौकोनी करायचा त्याचा आकार. तेवढा घ्यायचा, ते ग्लासात बसला जाईल. आता ग्लासाचं तोंड साधारणतः उदाहरणार्थ ह्या डब्बे एवढा आहे ग्लासाचं तोंड. तर कागद त्याच्यापेक्षा थोडासा छोटा घ्यायचा, म्हणजे त्यात डीप व्हावा, म्हणजे पाण्यात त्या ग्लासामध्ये जावा कागद असा. त्याला फोल्ड वगैरे करायचं नाही. आपलं नाव लिहायला किती लागतं? कारण त्याच्यावर आपलं नाव लिहायचं असतं ना. म्हणून छोटासा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर लाल शाईनं आपलं नाव स्वतःचं. आता माझं नाव बसवेश्वर आहे. मी बसवेश्वर लिहिलं. तुमचं जे नाव आहे ते तुम्ही लिहू शकता. नाव लिहायचं. आता हे का करायचं आहे? आपण ते पाण्याचे आपलं नाव लिहिलेला कागद टाकणार आहोत. म्हणजे आपणच त्या पाण्यात बसणार आहोत थोडक्यात, शुद्ध होण्यासाठी. कारण आपलं प्रतिनिधित्व करणारा तो कागद आहे. आपलं नाव म्हणजे आपल्या ह्या देहाला किंमत आपल्या नावामुळेच आहे ना. आपल्यामध्ये जे काही चांगलं, वाईट किंवा जे काही पैसा, अडका किंवा जे काही विचार आहेत आपले किंवा आपली जी ह्युमॅनिटी आहे किंवा आपल्यामध्ये जे काही चांगले संस्कार आहेत, त्याच्यामुळेच लोक ओळखतात ना. म्हणजे ह्या नावामुळं. म्हणून ते नाव म्हणजेच आपलं प्रतिनिधित्व, आपलं एक प्रतिबिंब थोडक्यात त्या पाण्यात टाकायचं असतं. तर ते नाव लाल शाईनं लिहायचं त्या कागदावर. आणि मग पुन्हा ते साल्ट, खडे मीठ जे आहे ते आपल्या राईट हँडमध्ये, उजव्या हातामध्ये ते मीठ घ्यायचं आणि त्या मिठाकडे पाहत पूर्ण श्रद्धेनं म्हणायचं. आमच्या घरामध्ये जर कुणी अगोदर आपण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. आपली जे काही कुलदैवत असेल, हे कुलदेवता किंवा जे काय असेल, मग आई भवानी असेल,
आपले पुन्हा नंतर इष्टदेव महादेवजी असेल किंवा दत्त असेल आणि गुरुदेव आपले गुरुदेवांचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं की मी तर इतकं छान मी प्रत्येकाविषयी वागतो, परंतु त्यातूनही जर आम्हाला कुणी वाईट विद्या किंवा आमच्याकडे कुणी नकारात्मक एनर्जी पाठवलेली असेल किंवा कुणी आमचं वाईट व्हावं म्हणून आमचं हे केलेलं असेल किंवा आमच्या घरामध्ये जी काही भांडणं होत आहेत किंवा आमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक एनर्जी आहे, ती सगळी तू खेचून घे आणि त्या मिठाला म्हणायचं आहे, प्रेमानं म्हणायचं आहे. कारण मीठ हे निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती त्या मिठामध्ये खेचली जाते. तेवढी ते ओढून घेतं स्वतःकडं. जसं रांगोळी असते बघा दारात काढलेली, कितीही वाईट आपली नजर असेल किंवा वाईट विकार असतील, त्या रांगोळीमध्ये खेचल्या जातात. म्हणून पहिले दारामध्ये रांगोळी काढा. अगदी शत्रू भांडायचं म्हणून जरी आला आपल्या घराकडे आणि त्याने त्या रांगोळीकडे पाहिले, की त्याचे सगळे वाईट विकार त्या रांगोळीत खेचले जायचे आणि तो शुद्ध व्हायचा. म्हणजे भांडणाचं विसरूनच जायचं घरात आल्यावर थोडक्यात किंवा थोडासा त्याच्यामध्ये फरक पडायचा. पहिला जो त्याचा टेम्पर होता तो कमी झालेला असा. म्हणजे खेचून घेतं. तसं हे मीठ हे खेचून घेतं आणि मीठ हे काय आहे? 14 रत्नापैकी एक आहे. 14 रत्न समुद्र मंथनामध्ये निघाले होते ना. अनेक रत्न निघाले होते. त्यात मीठ पण निघालं होतं आणि राम अक्षरसुद्धा निघालं होतं आणि हलाहल नावाचं विष पण निघालं होतं. कुणी घेतलं होतं? शंकराने. कारण ते विष जर त्यांनी स्वतःच्या कंठात धारण नाही केलं असतं, तर पूर्ण जग मरून गेलं असतं ना, त्या विषाच्या प्रभावानं. इतकं हलाहल जालिम विष होतं ते. म्हणून कंठावर त्यांनी धारण केलं आणि गंगेला बोलवलं. म्हणजे त्यांचं जे कंठावर दाह होत होता. दाह म्हणजे पोळत होतं असं ते विष धारण हे केल्यामुळं. मग गंगा इथं आली. गंगा स्वर्गातून आलेली आहे बघा. इथली पृथ्वीवरची नाही. स्वर्गातून गंगा आली कुठं? कैलासात आणि कैलासात पुन्हा त्याचे वेगवेगळे भाग केले. पूर्ण गंगा आली असती तर पृथ्वी वाहून गेली असती. त्यांच्या जटेत घेतली आपल्या स्वतःच्या आणि एक-एक जटेतनं मग पुन्हा तिथं ते पाणी हे करून शीतलता म्हणजे थंडावा मिळाला शंकराला. म्हणून त्यांना नीलकंठ असे नाव धारण केलेले शंकराने किंवा म्हटलं जातं नीलकंठ. आणि त्यातच हे मीठसुद्धा निघालं. मीठसुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं मिठाला. कारण मीठ हे 14 रत्नापैकी एक आणि हे वाईट शक्ती खेचून घेतं. मग हे आपण जे काही निगेटिव्ह आपल्या घरामध्ये आहे ते सगळं त्या मिठाला सांगायचं, प्रेमानं सांगायचं, मूठ बांधायची आणि त्या ग्लासामध्ये ते मीठ सोडून द्यायचं आत सोडून. कारण त्या ग्लासात काय आहे? पाणी आणि गंगाजलचे 4 थेंब. त्यामध्ये ते मीठ टाकलं, की आपण ते कागदावर जे आपलं स्वतःचं नाव लिहिलेलं आहे, त्याच्याकडे बघायचं. मी माझं प्रतिनिधित्व किंवा मी स्वतः म्हणजे नाव आपलं जे आहे, ते माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल, आमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा कुणी काही केलेलं असेल, करणी असेल, भानामती असेल, शत्रुपीडा किंवा मुलांचा अभ्यास होत नसेल, हे सगळ्या वाईट विकार गोष्टी आहेत, ती हे आजपासून नष्ट होणार आहेत आणि मी शुद्ध होत आहे, असं म्हणून त्या पाण्यामध्ये तो कागद टाकायचा आणि ते पाणी शक्यतो उशाला ठेवा ग्लास तसाच किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा. रात्रभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा, त्या पाण्याचा कलर बदललेला असेल. पाण्याला तसं तर कलर नसतोच, परंतु पाणी हे गढूळ झाल्यासारखं दिसेल. स्वच्छ होतं ना आता पाणी, गंगेचं पाणी आणि शुद्ध पाणी घेतलं. परंतु दुसऱ्या दिवशी कारण ती निगेटिव्ह एनर्जी त्यात ॲब्सॉर्ब झालेली असते. सगळं ते त्या पाण्यानं हे केलेलं आहे. कॅच करून घेतले आपल्या सगळ्यातली घरातली निगेटिव्ह जितके काही गोष्टी आहेत ते कॅच करून घेतलेले आहेत. रेकॉर्डिंग करून घेतले ते आपले व्ह्यूज आणि आता मग ते दुसऱ्या दिवशी आपण बाहेर दारात जायचं. बाहेर जे गटार असतं मोठं, नाली वगैरे, त्यात ते पाणी सांडून द्यायचं आणि तो ग्लास स्वच्छ धुवून ठेवून द्यायचा. झालं एवढं. मग तुम्हाला 15 दिवसातच तो फरक आपल्याला जाणवायला लागेल आणि त्यानंतर आणखी एकदा वगैरे करायची गरज भासली तर आणखी एकदा करा. असं एकदा दोनदा केलं की क्लीन होऊन सगळं निगेटिव्ह जीनेस आहे घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाईल आणि आपला ओरासुद्धा शुद्ध होईल आणि त्यामुळं आपल्याला आपल्या जे रखडलेली कामं आहेत, अडलेल्या गोष्टी आहेत, लोक आपल्याकडे कॅच होतील, अट्रॅक्ट होतील, आपली कामे व्हायला लागतील, पैशाचे जे मार्ग बंद झाले होते ते पैसा यायला लागेल आणि कुणी काही वाईट वगैरे शक्ती किंवा वाईट नजर किंवा वाईट व्हावं ह्या उद्देशाने काही गोष्टी आपल्याकडे पाठवल्या आहेत, त्या सगळ्या निघून गेलेल्या असतील आणि आपलं जीवन आनंदी, समाधानकारक व्हायला लागेल.
आणि हे कोणामुळे होतं तर ब्रह्मांडामुळं. कारण आपण बी ब्रह्मांडाचाच एक भाग आहोत ना. आणि गॉड, ब्रह्मांड म्हणजेच गॉड किंवा ओम पिता हे आपले सगळ्यांचे पालक आहेत, पिता आहेत. बापांचेही बाप आहेत. मग त्यांना काळजी कुणाची असणार? मुलांची. परंतु आपण आपलं जे दुःख आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे का नाही? कळवलं पाहिजे का नाही? मग आपण हे पाण्याच्या मार्फत आपलं जे म्हणणं आहे, आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती ब्रह्मांडाला सांगितलेली आहे. ब्रह्मांडाने ती खेचून घेतलेली आहे. तिकडंच निघून ये आणि त्या जागी पुन्हा एम्प्टी जी आपलं झालेलं आहे ओरा, तिथं शुद्ध पॉवर आले. कारण आपल्याला आपल्याकडं काहीतरी घ्यायचं आहे. तर आपलं वाईट टाकून दिलं पाहिजे म्हणजे तिथं जागा शिल्लक होईल आणि तिथं मग पुन्हा चांगल्या गोष्टी येतील. आता समजा शेतामध्ये पडक आहे ना, काहीतरी पीक घेतले पण ते वाटोळं झालेलं आहे पिकाचं म्हणजे काही ते आलेलं नाही. मग दुसरं पीक घ्यायचं झालं तर आपण काय करतो? ते सगळं अगोदर नांगरून टाकतो, त्याचं विल्हेवाट लावतो, पुन्हा स्वच्छ जमीन करतो म्हणजे रिकामं होतो आणि जोपर्यंत आपण रिकामं होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या गोष्टी आपल्याकडे येत नाहीत ना. मग अशानं काय होतं या या प्रयोगानं जे आपले शत्रू वगैरे आहेत, ते आपल्यापासून दूर जातात. म्हणजे आपल्या लाईफमधून ते दूर जातात. म्हणजे त्यांचा आपल्या संबंध राहत नाही. आपलं दे आर नॉट पार्ट ऑफ आवर लाईफ आपल्या किंवा आपल्या संपर्कात राहायचं असेल, तर त्यांचे विचार शुद्ध होतात आणि ते आपल्याशी मैत्रीनं किंवा आपल्याशी पहिल्या संबंधासारखं राहतात. आणि ह्या 2 गोष्टी होतात. एक तर ते आपल्यापासून दूर निघून जातात, म्हणजे त्यांचा आपला काही संबंध राहत नाही. हा उद्देश. आणि दुसरं जर ते संपर्कातच राहणार असतील तर चांगले होऊन, शुद्ध होऊन, शुद्ध ओढा त्यांचा पण होईल आणि आपल्याकडं शुद्ध भावनेनं ते येतील आणि आपलं शत्रुत्व संपलं जाईल. तर ह्या गोष्टी सगळ्या कशामुळे होतात तर क्लीनिंग ओढा म्हणजेच आपला ओढा शुद्ध केल्यामुळे. म्हणून प्रत्येकाने जर अमावास्येला 1-2 वेळेला जरी केलं तरी आपला ओढा क्लीन होतो. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.